व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त उवाठा गटाने षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यकर्त्यांना बोलवलं आणि मग तिथे भाषणबाजी झाली. ऍक्च्युली ते भाषणबाजी नव्हतीच, ती म्हणजे ते विचार मांडणं नव्हतंच, तर ते नेहमीच रडगाणं होतं. आणि त्यामध्ये आता किती रडवायचं ना लोकांना, थोडं हसवायला पण पाहिजे लोकांना, म्हणून मग तो कॉमेडी शो सुद्धा झाला. म्हणजेच काय तर नेहमीप्रमाणेच उद्धव ठाकरे हे शब्दांच्या कोट्या करत लोकांना हसवण्याचा देखील प्रयत्न करत होते असं वाटलं. आपण काय उदाहरणं देत आहोत, कशासाठी देत आहोत, हे उद्धव ठाकरे यांना कळतच नसावं का? की लक्षात येत असून देखील उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक असं वागत असावेत का? तर या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी जी कॉमेडी केली, जे रडगाणं गायलेलं आहे, त्यात त्यांनी वड, पिंपळ, मग ते वडाची पारंबी वगैरे असं सगळं काढलं आणि त्याच्यावरून मग तर्क लावायला सुरुवात केली, मग त्याचे संबंध जोडायला सुरुवात केली कुठे 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 कुठे. पण हे बुमरँग होऊ शकतं हो आपल्यावरच, हे उद्धव ठाकरे यांना कळत नाही का? अजिबातच कळत नसावं कदाचित. म्हणूनच परत परत उद्धव ठाकरे त्याच चुका करत आहेत आणि म्हणूनच कदाचित आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कॉमेडियन म्हणून बघितलं जातं की काय, अशी शंका मनामध्ये यायला लागलेली आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही सुद्धा हसाल की अरे अशी कुठं उदाहरणं देत असतात का? अजिबात अशी उदाहरणं दिली जाऊ शकत नाही. बघा की बाळासाहेब जेव्हा उदाहरणं द्यायचे ना, तर ते चपखल असायचे आणि बाळासाहेबांनी दिलेल्या उदाहरणांवर कोणी टीका करू शकत नव्हतं, कारण ते तितके सक्षम असायचे हो. उदाहरणं देखील हाडाचे व्यंगचित्रकार होते, ते कलाकार होते बाळासाहेब ठाकरे. व्यासंग किती मोठा होता, वाचन किती दांडगं होतं बाळासाहेबांचं, हे वाचत तरी असतील का? कधी कधी मनामध्ये प्रश्न पडतो मित्रांनो, हे ज्या चोमना नावाच्या वृत्तपत्राचे संपादक आहेत, हे स्वतः तरी तो चोमना वाचत असतील का? कधी सामना वाचत असतील का? हे शंका येते मनामध्ये कधी कधी. ऍक्च्युली तो सामना नाहीये, तो टोमना आहे, कारण त्याच्यात फक्त टोमणेबाजीच चालते. तर आपणच मारलेले टोमणे आपणच परत कसे वाचावेत, असाही यांना कदाचित प्रश्न पडत असावा, म्हणून यांचं वाचन कमी असावं आणि हे आपली टोमणेबाजी परत वाचत नसतील. उद्धव ठाकरे यांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते कसं फसलं बघा ह्या चक्करमध्ये सगळं. ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. मात्र थोडं हसण्या अगोदर थोडं गंभीर व्हा आणि आपल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत पोहोचवण्यासाठी, कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतल्या त्यांच्या नातेवाईकांच्या ओजनासाठी सहकार्य करा, आधार द्या आणि योगदान द्या. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, त्यावर ट्रान्झॅक्शन्स करा मित्रांनो, मदत करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळेल. या व्यतिरिक्त तुम्ही जे सहकार्य करत आहात, योगदान करत आहात, ते नेमकं आपण कसं युटिलाइज करत आहोत ते देखील आम्ही फोटोज आणि व्हिडिओज मधून तुम्हाला दाखवू. सोशल मीडियावर यासाठी मी हे टाकत नाहीये कारण मला कोणाच्या दुःखाचा बाजार मांडायचा नाहीये किंवा खिल्ली उडवायची नाही त्यांची. कारण मागे एकदा असा प्रसंग घडलेला होता, एका जणाची आम्ही मदत केली आणि ज्याची मदत केली त्याचं नाव घेतलं होतं, मात्र तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला टोमणे मारू लागले. हो, मी तुला मदतच मागायची इकडे तिकडे, तर मग पोरं कशाला पैदा केली म्हणून, हे असं बोलत असतात का कुठं? थोडी तर माणुसकी असली पाहिजे ना एखाद्यामध्ये बॉस. त्याच्यामुळे आपण ज्यांना योगदान देतोय, सहकार्य करतोय, आधार देतोय ना, त्याची नावं आणि फोटो मी सोशल मीडियावर जाहीर करत नाहीये. मात्र तुम्ही योगदान करताय ना, तुम्हाला आम्ही पर्सनली ते पाठवू, ठीक आहे? तेव्हा मोठं मन करून पुढे या मित्रांनो, एवढीच विनंती. आता थोडं हसूया. उद्धव ठाकरे नेमकं काय बोललेले बघून करूया. शहरामध्ये वडापाव माहितीये, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. अरे कहना क्या चाहते हो? मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, मला नाही आबरू, मी कशाला घाबरू. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. बघितलं किती बोगस उदाहरण दिलेलं आहे.
आता एक प्रश्न मनामध्ये असा येतो, असा जगातला कोणता व्यक्ती असेल जो रोज उठतो आणि वडाला नमस्कार करतो? वडाला प्रदक्षिणा कधी घातल्या जातात? जेव्हा वट सावित्री असते तेव्हाच. बरं ते पुरुष करतात का? नाही, स्त्रिया करतात. ज्या सौभाग्यवती आहेत, सुवासिनी आहेत, त्या करतात ना, पुरुष नाही करत. यांनी उदाहरण काय दिलं की पारंबीला असं वाटतं की तिलाच नमस्कार केलाय पारंबीला, पण अरे तुला नाही केला नमस्कार, मागे ते जे खोड आहे ना त्या खोडाला नमस्कार केला. याचाच अर्थ काय आहे आता बघा तुम्ही. उद्धव ठाकरे यांना काय म्हणायचं आहे की हे जे खासदार आहेत निवडून आलेले, जे यांना सोडून जातात त्यांच्याबद्दल आहे हे उदाहरण. जे अजून त्यांच्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल हे उदाहरण त्यांनी दिलेलं नाहीये. जे सोडून गेले त्यांच्यासाठी हे बोललेत उद्धव ठाकरे की तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला जे लोक नमस्कार करतात ना ते तुम्हाला नमस्कार करत नाहीयेत, मला नमस्कार करतात. म्हणजेच पारंबीला नाही तर त्या खोडाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना नमस्कार करतात. माझ्यामुळे तुम्ही आहात हे दाखवून देण्याचा उद्धव ठाकरेंचा हा केविलवाणा प्रयत्न. आता उद्धव ठाकरे साहेबांना एक गोष्ट सांगावीशी वाटते. उद्धव ठाकरे साहेब, जसं तुम्ही म्हणता ना की लोक तुमच्या लोकप्रतिनिधींना नमस्कार नाही करत, तुम्हाला करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्या वडाची एक पारंबीच आहात. तुम्हाला असं वाटतं की लोक तुम्हाला नमस्कार करतायत, तुम्हाला करत नाहीयेत, तुमच्या मागच्या त्या खोडालाच करतायत, म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना करतायत. जमलं? कसं अंगलट आलं उदाहरण? देऊ नये असली उदाहरणं भाषण करत असताना. जे काही विचार मांडायचे आहेत ना ते स्पष्टपणे मांडावे. उगाच कोट्या करत बसायचे, उदाहरणं देत बसायचे, तुलना करत बसायची. ह्यामधून आपणच फसत जातो आपल्या गोष्टींमध्ये. आता हे कसे फसलेत बघा की हे उदाहरण कसं स्वतःवरच कसं फिट बसतंय उद्धव ठाकरेंवरच की नमस्कार पारंबीला होत नाहीये, खोडाला होतोय. म्हणजेच काय तर नमस्कार उद्धव ठाकरेंना होत नाहीये, नमस्कार हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना होतोय. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. या अगोदरच्या 1 वर्षापूर्वीच्या वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे कबुली दिलेली होती की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावामागे बाळासाहेब जर नसतं तर माझं अस्तित्वच काय, आदित्यचं अस्तित्वच काय, बाळासाहेब ठाकरे व्यतिरिक्त आम्ही केलंच काय, काय दिवे लावलेत, अरे बाळासाहेब आहेत म्हणून आम्ही आहोत. ही जाहीर कबुली उद्धव ठाकरे यांनी भाषण करत असताना दिलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की नमस्कार जे होत आहेत ते बाळासाहेबांना होतात, उद्धव ठाकरेंना होत नाहीयेत. बाळासाहेब ठाकरे बोललेले होते की जसं मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. खरं तर तेव्हा बाळासाहेबांचा म्हणण्याचा अर्थ असा होता कदाचित की जसं प्रेम तुम्ही माझ्यावर केलंय, जसा जीव लावला तुम्ही मला, तसाच जीव उद्धव आदित्यला लावा, तसंच प्रेम त्यांच्यावरही करा, त्यांना साथ द्या. थोडक्यात असाच अर्थ असणार ना त्याचा. यापेक्षा वेगळा काय अर्थ असू शकतो? पण बाळासाहेबांना या गोष्टीची कल्पना असावी का की ह्यांना कुठे जमणार नाहीये, जाता जाता मलाच काहीतरी करून जावं लागणार आहे, म्हणून कदाचित बाळासाहेब असं बोलले होते का? कारण बाळासाहेब हयात असताना बाळासाहेब हे कधीच बोललेले नाही आहेत की माझ्यावर प्रेम करा, मला जीव लावा, कधीच बोलले नाही. मग ह्या दोघांसाठी ते का बोललेत? त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली असावी का की आपल्याला सांगावं लागणार आहे लोकांना की बाबा हो यांची तेवढी पात्रता नाहीये तरी देखील सांभाळून घ्या, असं असू शकतं ना कदाचित. कारण किती काही जरी झालं तरी उद्धव ठाकरे यांच्या उदाहरणानुसार खोड मोठंच ना हो, बाळासाहेब मोठेच ना, आणि त्या खोडाला पारंबीची काळजी वाटणं साहजिक आहे, म्हणून बाळासाहेब बोलले. बरं, यावर किरण पावसकर यांनी काहीतरी टीका केली म्हणे की बाळासाहेब बोलले होते उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, तर महाराष्ट्र हा काय पाळणा घर आहे का? मग त्यावर उद्धव ठाकरे चिडले, मग त्यांनी सडकावून टीका केली की बाळासाहेबांनी राऊत चिडली, राऊत की
बाळासाहेबांनी पाळणाघर पण काढलेले आहेत, वृद्धाश्रम पण काढलेले आहेत, वगैरे वगैरे. अहो, बाळासाहेबांनी कार्य केलेलं आहे बरंच काही, खूप कार्य केलेलं आहे बाळासाहेबांनी. लोकांना माहिती येते, ते तुम्ही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही काहीच केलेलं नाहीये बडबड करण्याव्यतिरिक्त, भोंगा वाजवण्याव्यतिरिक्त आणि शिव्या देण्याव्यतिरिक्त. घाणेरडी, अश्लील, असभ्य भाषा आहे संजय राऊतांची. टीव्ही लागला की चेंज करावं लागतं. तर उद्धव ठाकरे, तुम्ही जर स्वतःला वड समजत असाल ना, तुम्ही जसं म्हणता की लोक मला नमस्कार करतायत, तर हे वडा, पहिले ती भोंगा नावाची तुझी पारंबी छाटून टाक, गाडून टाक जमिनीमध्ये, कुठेतरी फेकून दे तिला. अनेक उबाठा गटाचे कार्यकर्ते देखील या मताचे आहेत. माझे काही मित्र स्वतःचे उबाठा गटामध्ये जे म्हणतात की यार, ह्या माणसाने जेवढं नुकसान केलं ना, तेवढं विरोधकांनी सुद्धा नाही केलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की खोड बाळासाहेब ठाकरे आहे, पारंब्या ह्या सगळ्या. तेव्हा नमस्कार हे तिथे होत आहेत, इथे नाही. आणि हे उद्धव ठाकरे यांनीच नकळतपणे कबूलही केलेलं आहे. व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे. बाकी या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित मांडा मित्रांनो. तुमच्या कमेंटचा आदरच आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे, दुष्काळग्रस्त आपल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत आपल्याला अजूनही बरीचशी मदत पोहोचवायची आहे, आधार द्यायचा आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार सातत्याने सुरू आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय सातत्याने सुरू आहे. मात्र यंत्रणा कमी पडत आहे मित्रांनो, म्हणून योगदानाची अपेक्षा आहे आपल्याकडून. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्याला जे काही योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. त्याचा स्क्रीनशॉट ट्रान्झॅक्शनचा परिवाराच्या व्हॉट्सअप नंबरवर ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट तुम्हाला देता येऊ शकते आणि तुम्ही नेमकं योगदान जे दिलेलं आहे ते आपण कुठे युटिलाइज करत आहोत ते देखील तुम्हाला कळवण्यात येते. तेव्हा मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.